नमस्कार. आज आपण वनस्पतींच्या जगात लपलेल्या एका अत्यंत रंजक आणि थोड्या रहस्यमय अशा घटकाची सविस्तर माहिती घेणार आहोत. आज आपण टॅनिनची सखोल ओळख करून घेणार आहोत. वनस्पती कायम आपल्या आजूबाजूला असतात हे खरं, पण त्यांच्या आत दडलेले रासायनिक जग किती थक्क करणारे आहे हे आज आपल्याला समजेल. तर आजच्या या स्पष्टीकरणात आपण 4 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आधी टॅनिनची ओळख, मग त्यांची रासायनिक वैशिष्ट्य, त्यानंतर प्रयोगशाळेतील काही भन्नाट चाचण्या आणि शेवटी आपल्या रोजच्या जीवनात त्यांचं नेमकं महत्त्व काय आहे. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. टॅनिनची ओळख. हे नैसर्गिक पदार्थ नेमके आहेत तरी काय? इथे पहा, हे टॅनिन्स प्रत्यक्षात कसे दिसतात. हे वनस्पतींचे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर वनस्पतींच्या आत चालणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमधून तयार होणारे हे दुय्यम घटक आहेत. ते द्रव आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात मिळतात आणि वनस्पतींच्या साली, पाने किंवा फळांमध्ये ते अगदी सहज सापडतात. आता एक खूप गमतीशीर गोष्ट म्हणजे या रसायनाचं नाव थेट लेदर टॅनिंगशी म्हणजेच कातडी कमावण्याच्या जुन्या प्रक्रियेशी जोडलेलं आहे. 1796 मध्ये सेग्विन नावाच्या शास्त्रज्ञाने जेव्हा हा फ्रेंच शब्द टॅनिन पहिल्यांदा वापरला तेव्हा प्राण्यांच्या कातडीचं चामड्यात रूपांतर करण्याच्या या पदार्थाच्या खास क्षमतेवरूनच हे नाव पडलं. रासायनिकदृष्ट्या सांगायचं तर हे अत्यंत गुंतागुंतीचे सेंद्रिय पदार्थ आहेत. यांत नायट्रोजन नसतो आणि यांचे मॉलिक्युलर वेट म्हणजेच आण्विक वजन खूप जास्त असते. यांना आपण पॉलिफिनोल्स म्हणतो. आठवा बरं, एखादा कच्चं फळ खाल्ल्यावर किंवा अगदी कडक चहा प्यायल्यावर तोंडात जो एक तुरटपणा जाणवतो ना, हो अगदी तोच, तो याच टॅनिनमुळे असतो. वनस्पती स्वतःच्या संरक्षणासाठी ह्यांचा वापर करतात. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. टॅनिनची रासायनिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे प्रकार. सूक्ष्म पातळीवर ही संयुगे नेमकी कशी काम करतात ते पाहूया. शास्त्रज्ञांनी याचं वर्गीकरण मुख्यत्वे त्यांच्या आण्विक वजनावर आधारित केलंय. ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना खरे टॅनिन किंवा ट्रू टॅनिन म्हणतात. यात पुन्हा हायड्रोलायझेबल आणि कंडेन्स्ड असे 2 प्रकार येतात. आणि ज्यांचं वजन तुलनेने कमी असतं त्यांना स्युडो टॅनिन म्हणजेच आभासी टॅनिन असं म्हटलं जातं. आता हे टॅनिन कशात विरघळतात आणि कशात नाही ते पाहूया. हे गुणधर्म म्हणजे एखाद्या डिटेक्टिव्हसाठी असलेल्या पुराव्यांसारखे आहेत. जेव्हा रसायनशास्त्रज्ञांना वनस्पतींमधून हे पदार्थ वेगळे काढायचे असतात तेव्हा ही विद्राव्यता खूप कामी येते. उदाहरणार्थ टॅनिन पाण्यासोबत कोलॉइडल द्रावण बनवतात. ते अल्कोहोल, डायल्यूट अल्कली आणि ग्लिसरीनमध्ये सहज विरघळतात. इथाइल ॲसिटेटमध्ये थोडेसे विरघळतात, पण ॲसिटोन सोडला तर इतर बहुतांश सेंद्रिय द्रावकांमध्ये ते अजिबात विरघळत नाहीत. ह्या सगळ्या रासायनिक माहितीत एक शब्द सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे बाइंडिंग किंवा बांधून ठेवण्याची क्षमता. टॅनिनचे आण्विक वजन 500 ते चक्क 20,000 पेक्षा जास्त असू शकतं आणि त्यांच्यात प्रथिनांसोबत म्हणजेच प्रोटीनसोबत घट्ट बांधले जाऊन एक मजबूत कॉम्प्लेक्स तयार करण्याची जी विलक्षण क्षमता असते तीच त्यांना इतकं खास बनवते. चला आता आपल्या स्पष्टीकरणाच्या तिसऱ्या भागात जाऊया. प्रयोगशाळेतील तपासणी. हे गुंतागुंतीचे घटक लॅबमध्ये नेमके कसे शोधून काढतात? म्हणजे विचार करा, वनस्पतीच्या अर्कात खरोखरच टॅनिन आहे हे शास्त्रज्ञ अगदी खात्रीने कसं सांगू शकतात? ते फक्त अंदाजावर विसंबून राहू शकत नाहीत. त्यांना ठोस पुराव्यांची गरज असते. आणि इथूनच सुरुवात होते काही भन्नाट रासायनिक चाचण्यांची. यातली पहिली आणि अत्यंत अचूक चाचणी म्हणजे गोल्ड बीटर स्किन टेस्ट. हे नाव ऐकायला थोडं फॉरेन्सिक प्रक्रियेसारखं वाटतंय ना? यात खरोखरच प्राण्यांच्या कातडीचा वापर होतो, कारण मगाशी आपण पाहिलं तसं टॅनिन प्रथिनांना घट्ट बांधून ठेवतात. जेव्हा या कातडीवर विशिष्ट रसायनांची प्रक्रिया करून ती संशयित द्रावणात ठेवली जाते तेव्हा जर तिथे खरे टॅनिन असतील तर ती कातडी कायमची गडद तपकिरी किंवा काळी पडते. स्युडो टॅनिन मात्र असा कोणताही रंग दाखवत नाहीत. त्यानंतर येते ती फेनाझोन टेस्ट. ही एक युनिव्हर्सल म्हणजेच सर्वमान्य चाचणी आहे. ही अतिशय सोपी पण प्रभावी पद्धत आहे. द्रावणात फेनाझोन मिसळलं की त्यात लपलेले सगळे टॅनिन एका रंगीत आणि दाट साक्याच्या म्हणजेच प्रेसिपिटेटच्या स्वरूपात वेगळे होऊन चक्क आपल्या डोळ्यांसमोर प्रकट होतात. एकदम जादू वाटेल असं. पण मला सर्वात जास्त आवडलेली चाचणी म्हणजे ही मॅचस्टिक टेस्ट किंवा कॅटेचिन टेस्ट. यात अत्यंत साध्या गोष्टींचा वापर होतो. चक्क एक काडीपेटीची काडी,
काडीतील लिग्निन आणि टॅनिनच्या अर्काची जेव्हा ॲसिड आणि उष्णतेसोबत प्रतिक्रिया होते तेव्हा तिथे फ्लोरोग्लुसिनॉल तयार होतं आणि ते लाकूड एका सुंदर गुलाबी किंवा लाल रंगात बदलतं. खरोखर रसायनशास्त्राची ही करामत थक्क करणारी आहे. आणि शेवटी जिलेटिन टेस्ट. इथे पुन्हा एकदा टॅनिनची तीच प्रथिनांना बांधून ठेवण्याची जुनी सवय समोर येते. जिलेटिन हे एक प्रथिन आहे. टॅनिनच्या द्रावणात जिलेटिन मिसळल्यास हे दोन्ही घटक लगेच एकमेकांना चिकटतात आणि द्रावणातून साख्याच्या रूपात खाली बसतात. टॅनिनचं अस्तित्व सिद्ध करण्याचा हा एक अतिशय खात्रीशीर मार्ग आहे. तर हे सगळं रसायनशास्त्र समजून घेतल्यानंतर आपण वळूया चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे. या सगळ्याचं व्यावहारिक महत्त्व काय? आत्तापर्यंत आपण ज्या गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रिया पाहिल्या त्यांचा मानवी जीवनात खरंच खूप मोठा वाटा आहे. टॅनिनचे औषधी उपयोग अत्यंत विस्तीर्ण आणि विलक्षण आहेत. जीवाणू नष्ट करण्यापासून ते अगदी पेशींचं वय वाढण्यापासून रोखण्यापर्यंत म्हणजे अँटी एजिंग आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्मांपर्यंत हे नैसर्गिक घटक खूप उपयुक्त ठरतात. त्यांच्या वैद्यकीय उपयोगांबद्दल बोलायचं तर इथे पुन्हा तीच प्रोटीन बाइंडिंगची जादू कामी येते. जखमांवर एक संरक्षक आवरण तयार करून त्या वेगाने भरून काढणं असो किंवा जड धातूंच्या विषबाधेवर उतारा म्हणून काम करणं असो, टॅनिन एक उत्तम नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. किरकोळ भाजणं किंवा मूळव्याध यांसारख्या आजारांवरही ते प्रभावी आहेत. आणि हो, आधुनिक संशोधनात तर असंही दिसून आलंय की टॅनिन हे विषाणूंविरुद्ध लढण्यात, अगदी एड्सवरील उपचारांच्या संशोधनातही खूप आश्वासक ठरत आहेत. पण थांबा, यांचा उपयोग फक्त वैद्यशास्त्रापुरता मर्यादित नाहीये. उद्योगातही त्यांची भूमिका तितकीच मोठी आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे की ज्या रासायनिक प्रक्रियेमुळे ते प्रथिनांना बांधतात, अगदी त्याच प्रक्रियेचा वापर करून बियर आणि वाईनला स्वच्छ आणि पारदर्शक केलं जातं. तसंच कपड्यांना रंग देण्यासाठी, मॉर्डंट म्हणून, पारंपरिक शाई बनवण्यासाठी आणि अगदी जिलॅटिनसोबत मिळून इमिटेशन हॉर्न बनवण्यासाठीही टॅनिनचा वापर होतो. म्हणजे प्राचीन काळातील चामड्याच्या प्रक्रियेपासून ते आजच्या आधुनिक उद्योगांपर्यंत सर्वत्र टॅनिनचाच वावर आहे. आणि याच एका रंजक विचारासोबत आपण आजच्या स्पष्टीकरणाच्या शेवटाकडे आलो आहोत. जरा विचार करा, जर वनस्पतींमधली एखादी साधी प्राचीन संरक्षण यंत्रणा जखमा भरून काढू शकते, वाईन स्वच्छ करू शकते आणि भयंकर विषाणूंशीही लढू शकते, तर मग आधुनिक वैद्यशास्त्रात क्रांती घडवून आणण्यासाठी अजून अशी कितीतरी चमत्कारिक संयुगे आपल्या आजूबाजूला निसर्गात लपून बसलेली असतील. एका साध्या वनस्पती अर्कापासून सुरू झालेला हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. हे सविस्तर स्पष्टीकरण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.